हॉटेल भाग्यश्रीवर रोज काही ना काहीतरी घडतंय। कधी तोडफोड होतीये तर कधी मारामाऱ्या, हुज्जत आणि हाणामाऱ्या रोजच घडतायत। त्यामुळे आता मालकाने थेट पुण्याहून बॉडीगार्ड मागवले। सोशल मीडियात हॉटेलवर एका तरुणाला बेदम मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। आता त्यामागचं कारण देखील समोर आलंय। हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांच्या पत्नीवर हल्ला झाल्याचा प्रकार घडलाय। याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला असून त्यात एक माथेफिरू तरुण मडकेंच्या पत्नीचा गळा धरताना दिसून येत आहे। या तरुणानं गल्ल्यामध्ये हात घालण्याचा प्रयत्न केला होता। त्याला मालकिनीने रोखल्यानं त्यानं त्यांच्यावरतीच हात उचलला असं हॉटेल मालकानं व्हिडिओमध्ये म्हटलंय। शिवाय तशी पोस्ट देखील केलेली आहे। हॉटेल भाग्यश्रीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून सीसीटीव्ही फुटेज शेअर केलेला आहे। त्यामध्ये तरुणाने हात उचलल्याचं स्पष्ट दिसतंय। त्यामुळे नंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केली होती। तोही व्हिडिओ व्हायरल झालाय। या सगळ्या प्रकरणांमुळे हॉटेल मालकाने पुण्यातून बाउन्सर्स बोलवलेले आहेत। मागे एका लातूरच्या माथेफिरूनं हॉटेल बंद असल्याचं कारण सांगत तोडफोड केली होती। अल्पावधीत मोठे यश प्राप्त केल्यामुळे नागेश मडके हे सर्वांच्या डोळ्यावरती आलेत। शिवाय त्यांनी मागच्या महिन्यात काळ्या रंगाची फॉर्च्युनर गाडी देखील खरेदी केली। त्यात देखील ते चर्चेत आले होते। नाद करतो का, यायलाच लागतंय हॉटेल भाग्यश्री हा त्यांचा डायलॉग सध्या सोशल मीडियात व्हायरल झालाय। त्यांच्या हॉटेलला सातत्यानं पडणाऱ्या दांड्या यामुळे ते ट्रोल होत असतात। त्यातच आता थेट त्यांच्या पत्नीवर हल्ला झाल्यानं संताप व्यक्त होतोय। आपल्यावर जळणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचं मडके सांगतायत।